महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, दिव्यांगाच्या मागण्या असो. काय मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या आहेत की दिव्यांगांना 200 स्क्वेअर फूट जागा मिळाली पाहिजे व्यवसायासाठी, आणि दुसरी मागणी आहे 5% निधी लवकरात लवकर मिळाला पाहिजे आम्हाला, कारण खूप उशीर करतात ते लोक, आणि 50% घरपट्टी नळपट्टीमध्ये पण माफ करण्यात यावे असं माझं म्हणणं आहे. आणि दिव्यांगांना घरकुलांमध्ये पण त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, कारण दिव्यांगांचा विचारच करत नाही. की आमच्या मागण्या होत्या की दिव्यांगांना व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फीट जागा मिळायला पाहिजे, दिव्यांगाच्या 5% निधीमध्ये वाढ व्हायला पाहिजे, दिव्यांगांना घरकुलमध्ये प्राधान्य मिळायला पाहिजे, व तसेच पुनर्वसन केंद्र दिव्यांगाचं झालं पाहिजे. तर वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी व कर्मचाऱ्यांनी आमची काही दखल घेतली नाही. तर आम्ही सगळे दिव्यांग वारंवार निवेदन दिल्यामुळे कारवाई होत नसल्यामुळे आम्ही एक पत्र सादर केलं, व पत्रामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 5 तारखेला उपोषणाला बसणार आहेत. तर आज दिनांक आम्ही 5 तारखेपासून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर उठणार नाही. माननीय आयुक्त साहेब यांना दिव्यांगाच्या विविध 5 मागण्या आहेत. नंबर 1, दिव्यांगासाठी 200 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी, मालमत्ता करामध्ये सूट देण्यात यावी, बेघर अपंगांना घरकुल योजनेत प्राधान्य दिले पाहिजे, आणि दिव्यांगांना 5% निधीमधून वाढ करण्यात यावी, आणि 5% निधीमधून साहित्य वाटप करण्यात यावे. अनिल मगदुले, शिवसेना, दिव्यांग आघाडी, जालना.